टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। टीए टेरिटोरियल आर्मी जी भरती निघाली आहे आणि वेबसाईटवर सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी आलेला आहे। पण वेबसाईटवर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑनलाईन तारीख त्या ठिकाणी दाखवल्या जातात, ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख, ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी एक शंका आहे की यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन जायचं आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि टी आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे देवराळी सेंटर, नाशिक, कोल्हापूर सेंटर झालं, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटक, सिकंदराबाद तेलंगणा, ह्या 4 ठिकाणी महाराष्ट्र जिल्ह्याचं ग्राउंड या ठिकाणी आहे टी आर्मी रॅली भरतीचं नोव्हेंबर महिन्यामध्ये। तर त्या ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। टी आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला टी आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। उंची वगैरे किती लागते, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर टी आर्मी रॅली भरती निघाली हे बरोबर आहे, एक लक्षात ठेवा। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर 1 महिन्या अगोदरपासून जाहिरात या ठिकाणी दाखवून राहिलो, जवळपास 20-25 दिवस झाले मी तुम्हाला जाहिरात दाखवून राहिलो ओरिजिनल। आणि त्याचबरोबर जे मी तुम्हाला याच्या 4-5 महिन्यापासून अगोदर सांगत आलो आहे की टी आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड असणार आहे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये असणार आहे म्हणून। आणि फायनली आपला जो या ठिकाणी अंदाज आहे हा या ठिकाणी 100% या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते, वयोमर्यादा 18 ते 42 वर्षापर्यंत लागते। आणि टीईची जी ही भरती आहे तर ही भरती जी परमनंट आहे, असं नाही की भाव ही अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे टीईची। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे सिलेक्शन झाल्यावर, ठीक आहे। तर यामध्ये चांगली सुवर्ण संधी आहे, ज्या विद्यार्थ्यांचा वय जास्त असेल, ज्या विद्यार्थ्यांचा आर्मी भरतीमध्ये लागण्याचं जे स्वप्न अधूर राहिलं आहे हे त्यांच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे। आणि दरवर्षी मुलं या भरतीची तयारी या ठिकाणी करतात। तर आता टी आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण वेबसाईटवर पाहिलं तर ते ऑनलाईन तारीख त्या ठिकाणी दाखवल्या जाते, ऑनलाईन फॉर्म भरायला लागते काय। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही टीईची जी भरती आहे ही ओपन आर्मी रॅली भरती राहते, ऑफलाईन ही भरती राहते, कोणत्याही फॉर्मने भरायला लागत, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपल्याला भरतीवर जावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की वेबसाईटवर जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर वेबसाईटवर नाही, आपण अर्ज करायच्या वेळेस जर आपण गेलो तर दुसऱ्या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी नेता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2-4 दिवसांना माहीतच पडणार काय यामध्ये काय रूल आहे, याचा काय कसं काय आहे। तर आपल्याला चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, ऑनलाईन फॉर्म भरायला लागते की ऑफलाईन ही भरती आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे तुम्हाला माहिती देतच राहणार आहे। तर चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, एक लक्षात ठेवा। तर आता टी आर्मी रॅली भरतीचे मी तुम्हाला ग्राउंडचे तारखा या ठिकाणी सांगून देतो। कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे टी आर्मी रॅली भरतीचा महाराष्ट्राचा, ज्यामध्ये जर आपण कोल्हापूर सेंटरचा जे ग्राउंड आहे कोल्हापूर सेंटरला ग्राउंड असणार आहे। लोकेशन जे आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। आणि या ठिकाणी जीडीच्या ज्या जागा आहे 195 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या 13 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीचे 6 जागा, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 जागा आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 जागा आहे, हाऊसकीपरची 1 जागा आहे, वॉशरमॅनची 1 जागा आहे। तर यामध्ये आपण ग्राउंड पाहिलं तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा, सांगली आहे, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे 16 नोव्हेंबरला। आणि 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, 15 नोव्हेंबरलाच आपल्याला जायचं आहे। जे पण आपल्या ग्राउंडची तारखे, ज्या पण जिल्ह्याचा ग्राउंड ज्या पण तारखेला आहे तर 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे, रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत हजर राहावं लागणार आहे, ठीक आहे। तर 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे। आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव। आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रभाम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। त्यानंतर सिकंदराबाद तेलंगणाला जे ग्राउंड आहे तर थापर स्टेडियम, AO
IOC सेंटर सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी ग्राउंड आहे। तर या ठिकाणी जे ग्राउंड आहे तर बघू शकता 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर 19 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रभाम, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड ह्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। आणि बेळगाव कर्नाटकला जे ग्राउंड असणार आहे आपलं बेळगाव कर्नाटकचे जे आपण जीडीच्या ज्या जागा आहे तर जीडीच्या 320 जागा आहे आणि ट्रेड्समॅनच्या ज्या जागा आहे आणि क्लर्कच्या जागा आहे 5 आहे। त्याचबरोबर चीफ कम्युनिटीची एक आहे, स्टेवार्डचे 2 आहे, हेअर ड्रेसरची एक जागा आहे। आणि या ठिकाणी 16 नोव्हेंबरला जे बेळगाव कर्नाटकला जे ग्राउंड असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे। 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला जे या ठिकाणी जिल्ह्याचा ग्राउंड आहे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रभाम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। त्यानंतर देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड आहे। लोकेशन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक, मुंबई या ठिकाणी। तर जीडीच्या ज्या जागा आहेत 303 जागा जीडीच्या आहे, ट्रेड्समॅनच्या यामध्ये जागा आहे, ट्रेड्समॅन आणि क्लर्कच्या ज्या जागा मिळून ह्या 16 आहे, क्लर्कची 2 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलच्या 2 आहे, मेस कुकची एक जागा आहे, आर्टियन वूडवर्कची एक जागा आहे, हाऊसकीपरची एक आहे, हेअर ड्रेसरच्या 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 आहे। तर यामध्ये 16 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रभाम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। हे काही ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आहे। तर आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे टी आर्मी रॅली भरतीमध्ये तर पहा आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडला दाखला त्याला टीसी सुद्धा म्हटलं जाते, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला 20-30 फोटो सोबत असू द्या पडले आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी सुद्धा न्या। हे काही सर्व डॉक्युमेंट न्यायचे आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ह्याच्या प्रत्येकी 2-2 झेरॉक्स न्या आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला न्यायचे आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया टी आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल प्रोसेस आहे। तर यामध्ये एका बॅचमध्ये 1600 मीटर रनिंगला 300 पोरं त्या ठिकाणी सोडते, 300 किंवा 400 आणि त्यामधले कोणकोणत्या बॅचमध्ये 5 पोरं घेते, 10 घेते, 15 घेते, 20 घेते, 25 घेते, 30 घेते, त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घेणं नाही घेणं, ठीक आहे। तर ते त्यांच्यावर डिपेंड करते आणि त्याचबरोबर ग्राउंड 1600 मीटर रनिंग आहे, 5 मिनिटाचा सुद्धा टाइम भेटू शकते, 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत सुद्धा टाइम भेटू शकते। आणि त्यानंतर आपला पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15, अशा प्रकारे 50 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुणे 100 मार्कासाठी अशी प्रोसेस आजच्या साठी थांबतो। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।